आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज़। अब हर खबर होगी अपडेट। सर्वांना मी पंचशीला बागुल, महिला आर्थिक विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा प्रकल्प सल्लागार म्हणून आहे। माविम स्थापित बीबी फातिमा लोकसंचालित साधन केंद्र याचं वैशिष्ट्य आणि नाविन्यपूर्ण असं आहे की जो महिलांचा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे। महिला बघा, आपल्या ताईंनी काही गीतातून पण म्हणून दाखवलं की मी आजची घबरावू नको। त्याच पद्धतीने महिला आज घराच्या बाहेर धाडसाने पडताय। विशेष म्हणजे आज 9 लाख बघा, 1 रुपयाही कोणाला देत नाही कोणी कोणाला, पण आज 9 लाखापर्यंतचं लोन आमच्या महिला मिळू शकता। याच्यापेक्षा सक्षम आणि शाश्वत काय असायला पाहिजे। एवढंच नसून तर महिला आमच्या वेगवेगळ्या उपक्रमात उतरताय, वेगवेगळे व्यवसाय उभं करताय। आता आपण इथं काही स्टॉल लावले होते, ते का लावले हो? सहज कोणीही कुठे बसत नाही, पण त्यांना एक हिंमत आली आहे, त्यांना एक काहीतरी प्रगतीचा मार्ग दिसला, त्यामुळे त्यांनी आज स्टॉल लावण्याचा निर्णय घेतला। हे सर्व माविममुळे आणि बीबी फातिमा लोकसंचालित साधन केंद्रामुळे, यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या पुढाकाराने भेटलेलं आहे। याही पलीकडे मी अजून एक सांगेल की रिक्षात बसायला देखील महिला कम्फर्टेबल नसतात। आपणही बसतो आणि आम्ही पण रिक्षाने कधी कधी प्रवास करतो, अगदी अंग चोरून वगैरे बसतो। पण आज आमच्यातलीच महिला, जी आमच्या बचत गटाची महिला आहे, आज ती स्वतः रिक्षा चालवत किलेआर्क ते पोद्दार स्कूल दर्गा रोड इथपर्यंत जाऊन 10,000 रुपये महिन्याला कमवते। यापेक्षा शाश्वत आणि नाविन्य काय असू शकतं? धन्यवाद। शारदा संजय काळवे, महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत बीबी फातिमा लोकसंचालित साधन केंद्राची आज 9वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेचा उद्देश हा होता की गेल्या वर्षभरामध्ये आम्ही केलेल्या कामाचा आढावा आणि नवीन वर्षामध्ये आम्हाला काय कामं करायची याचा आराखडा आम्ही इथे सादर केलेला आहे। त्या कार्यक्रमात, त्या सभेसाठी माननीय श्री बँक ऑफ महाराष्ट्राचे LDM माननीय श्री प्रेषित मोगे सर, त्याच पद्धतीने नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवीण फुलारे सर आणि भरोसा सेल येथील माननीय श्री माईकर सर आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे बँकेचे अधिकारी माननीय श्री त्रिभुवन सर, माननीय श्री विशाल सर आणि बँक ऑफ इंडियाचे माननीय राहुल सर, हे सगळे येथे उपस्थित होते। याचा आणि तसेच SBI बँकेचे जुबेर सर, माननीय श्री जुबेर सर हे देखील उपस्थित होते। त्यांनीही आम्हाला SBI बँकेसोबत काम करण्याची इच्छा दर्शवली आणि आमच्या महिलांसोबत तेही महिलांना कर्ज देऊन पुढील योजनांची त्यांना माहिती देण्यासाठी ते आवर्जून आले होते। त्याचसोबत आज बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्राने आमच्या महिलांना कर्ज चे काही चेक्स वाटप केलेले आहे। मला सांगायला खूप आनंद होतोय की बँक ऑफ महाराष्ट्र यांनी या चालू आर्थिक वर्षामध्ये 1 कोटीचं लोन आमच्या महिलांना सध्या दिलेलं आहे आणि त्याचसोबत बँक ऑफ इंडियामध्ये 60,45,000चं लोन त्यांनी आम्हाला वितरित केलेलं आहे। आणि एक महिलांच्या वतीने मी शाश्वती देते की महिलांना या पैशांची इतक्या चांगल्या पद्धतीने मदत होते की आमची महिला ह्या पैशामध्ये खूप मोठा बिझनेस नाही, पण छोटा व्यवसाय, घरगुती व्यवसाय ती सुरू करू शकली आहे आणि त्या व्यवसायामधून तिची आर्थिक परिस्थितीला ती हातभार लावती आहे। आणि महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत बीबी फातिमा लोकसंचालित साधन केंद्राचं जे ध्येय आहे ते आम्ही असंच निरंतरपणे चालू ठेवणार आहोत। आम्ही फक्त महिलांसाठीच नाही, तर महिलांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी काम करतो आहोत। न कळतपणे का होत नाही, आम्ही त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला त्याचा लाभ देतो। जसे की कोविड काळापासून आपण बघत आलेलो आहोत की बरेचशा लोकांचे रोजगार गेलेले आहेत, त्यांचे बिझनेस ज्यांचे उभे होते ते बिझनेस बंद पडलेले आहेत, त्यांना परत एकदा उभं करण्यासाठी आम्ही एक बँका, जेवढे काही आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्यांच्या HRची आम्ही एक बैठक घेतली। त्या बैठकीतील सर्व HRचा एक ग्रुप तयार केला आणि ज्या ज्या आमच्या बचत गटातील महिलांच्या कुटुंबातील महिला असतील, पुरुष असतील, ज्यांना कामाची गरज आहे त्या सर्व व्यक्तींना त्यांच्या पद्धतीने आम्ही बँकेमध्ये किंवा कंपन्यांमध्ये विविध ठिकाणी त्यांना जॉब मिळवून दिलेले आहेत। तसेच त्यासोबत
महिला आर्थिक विकास महामंडळ फक्त बचत करण्यासाठीच नाही, तर बचतीसोबतच आम्ही महिलांच्या आरोग्यासाठी देखील काम करतो. जसं की तुम्ही पाहिलं आहे, शासकीय कर्करोग विद्यालय येथील माननीय श्रीमती राठोड मॅडम इथे उपस्थित झाल्या होत्या. त्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. आमच्या महिलांसाठी त्यांचं नेहमी सहकार्य असतं. महिलांच्या आरोग्याविषयी तपासणी असेल, HB कॅम्प असेल, त्याकरिता त्या नेहमी आमच्यासोबत असतात. त्याचसोबत आपल्याला भरोसा असेल म्हणजे दामिनी पथक यांची देखील आम्हाला खूप मदत होते. म्हणजे आमच्या CMRC अंतर्गत कुठल्याही महिलेला काही अडचण असल्यास ते तत्परतेने आमच्या मदतीसाठी धावून येतात. अशा पद्धतीने आम्ही कार्य करत असतो. त्याचसोबत तुम्हाला सांगायला मला आनंद होत आहे, सिपेट कंपनी आहे, त्यानंतर इंडो जर्मन कंपनी आहे, यांच्यासोबत भेटून आम्ही आमच्या बचत गटातील महिलांच्या मुला-मुलींकरता फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे कुठलंही शुल्क न आकारता त्या मुलांसाठी आम्ही कोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहेत, जेणेकरून त्या मुलांना कुठलेही पैशासाठी त्यांना मागं न राहता त्यांना व्यवसायासाठी कोर्स केल्यानंतर कुठल्याही कंपनीमध्ये त्यांना प्राधान्य मिळेल हा उद्देश समोर ठेवून आम्ही काम करत आहोत. आम्ही फक्त महिलांना बचत गटाच्या माध्यमातून बचत आणि बचतीसोबतच व्यवसायाचं प्रशिक्षण तर देतो, पण त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि तिचं कुटुंब कसं उभं राहील, कसं पुढे जाईल यासाठी आम्ही खास करून प्रयत्न करत असतो. आमच्या बचत गटातील प्रत्येक महिलेचं एकच ध्येय आहे की ज्या बँका आमच्यावरती विश्वास दाखवत आहे, ज्या बँकांनी आम्हाला कर्ज दिलेले आहेत, त्यांचं कर्ज हे वेळेत परतफेड करून प्रत्येक महिलेचा हा निर्धार आहे की छोट्यातला छोटा व्यवसाय तिने उभारायचा आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून तिचा उदरनिर्वाह पूर्ण करून ते बँकेचं कर्ज त्यांनी परतफेड करायचं. आणि सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला बाल विकासच्या माध्यमातून आणि आमच्या महिला आर्थिक विकास महामंडळाचे आमचे माननीय श्री चंदनसिंग राठोड सर, जिल्हा समन्वय अधिकारी, माननीय श्री सुनील पैठणे सर, सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी, त्यानंतर आमचे अकाउंट ऑफिसर माननीय श्री हुसेनी सर, त्यानंतर आमच्या DPC मॅडम माननीय श्रीमती बागुल मॅडम यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि माझ्या CMRC स्टाफ, माझ्या सहकारी, माझे लेखापाल कविता ताई लोखंडे, त्याचसोबत माझ्या CMRCच्या सर्व सहयोगिनी रेखाताई, त्यानंतर धावारेताई, नंतर गडपकरताई, त्यानंतर आमचे बँक मित्र कोळीताई, तसेच माझे सर्व RGB सदस्य यांच्या मदतीने सर आम्ही नुकतंच महिला बालविकासच्या माध्यमातून आणि खास करून मॅडमच्या मार्गदर्शनाखाली पिंक रिक्षेसाठी आमच्या CMRC अंतर्गत आम्ही 193 महिलांचे प्रस्ताव दाखल केले होते. त्यापैकी 70 महिलांचे प्रस्ताव हे मंजूर झालेले आहेत आणि 70 महिलांची एक बॅच म्हणजे RTO ऑफिसकडनं त्यांना फ्री ऑफ कॉस्ट कंपनीकडनं सुद्धा आणि RTOकडनं सुद्धा त्यांना चालक म्हणजे त्यांना रिक्षा चालवण्याचं जे प्रशिक्षण आहे ते पूर्ण करून दिलं आणि त्यांना परवानाही फ्री ऑफ कॉस्ट दिलेला आहे. त्यापैकी एक ताई माझ्यासोबत आहेत. ताई तुमचं नाव सांगा. हां, नीता गायकवाड ताई आहेत. यांनी शिक्षण पूर्ण करून त्यांचे लायसनही त्यांच्याकडे आलेले आहे आणि त्यांनी त्यांच्याच वस्तीतील काही मुलांना ट्युशनला ने-आण करण्यासाठीचं त्यांना काम मिळालेलं असून मासिक त्या 10,000 रुपये कमवत आहेत. सर मी आमच्या महिला आर्थिक विकास महामंडळ बीबी फातिमा लोकसंचलित साधन केंद्राच्या वतीने मी सर्व महिलांना आव्हान करू इच्छिते आणि सर्व येथे जमलेल्या सर्व महिलांनाही मी सांगते की तुमच्या निदर्शनात ज्या महिला येतील म्हणजे माझ्याकडे 2 प्रोजेक्ट आहेत सर, म्हणजे 2 योजना आहेत. अल्पसंख्याक योजनेमध्ये मुस्लिम, बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन, पारसी, विधवा परित्यक्ता आणि आपल्याला दिसता क्षणी वाटतं की या महिलेला गरज आहे, ही गरजू आहे, हिला मदतीची गरज आहे, अशा महिलांचा आम्ही त्यामध्ये समावेश केलेला आहे. त्याचसोबत जे घातक काम करतात, ज्या घरेलू कामगार आहेत, कचरा वेचणाऱ्या महिला आहेत, अशा महिलांना सुद्धा आम्ही यामध्ये समावेश केलेला आहे. तर माझं सर्वांना एवढंच आव्हान राहील की बचत गट तर सगळेजण बनवतात, पण त्या बचत गटाला मार्गदर्शन व्यवस्थित मिळायला पाहिजे. गव्हर्नमेंटच्या शासकीय निमशासकीय योजना तुम्हाला मिळायला पाहिजे. योग्य मार्गदर्शन असेल तर आपण कुठल्याही शिखरावर पोहोचू शकतो. तर त्यासाठी माझं महिलांना एवढंच आव्हान आहे की महिला व आर्थिक विकास महामंडळांतर्गत बीबी फातिमा लोकसंचलित साधन केंद्राशी आपण जोडावं. आमच्या
कार्यालयाशी संपर्क करावा व जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये समाविष्ट व्हावं एवढीच मी सर्वांना विनंती करेन. आणि आमचा पत्ता आहे VIP रोड, बीबी फातेमा CMRC VIP रोड, काजीवाडा, टाउन हॉल ब्रिजच्या बाजूला. येथे आपण संपर्क करावा. बचत गटात येण्यासाठी महिला ही प्रॉपर छत्रपती संभाजीनगरची रहिवासी असायला हवी. प्रथम महिलेकडे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तिचं लाईट बिल असायला हवं. स्वतःचं लाईट बिल नसेल तरी तिचा कुठलाही ॲड्रेस प्रूफ इथला असायला हवा. पासपोर्ट साईजचे 2 फोटो असायला हवेत. आणि बचत गटात येणाऱ्या महिला ह्या एकाच एरियातील कमीत कमी 10 महिला असायला हव्यात. अशा महिलांचा आम्ही बचत गट तयार करून देऊ आणि त्यांना पुढील सर्व शासकीय निमशासकीय योजना देऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सांगायला आनंद होत आहे सर, की महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत आम्ही जे काम करतो आहोत, तर कुठल्याही शासकीय निमशासकीय योजना आलात तर आमच्याकडेच येतात. त्याचं कारण हे आहे की आम्ही ग्रासरूटला तळागाळात जाऊन काम करतो आणि आमच्याकडे एरिया वाईज, कास्ट वाईज तुम्हाला सगळे लाभार्थी मिळतात. त्यामुळे शासन सगळ्यात प्रथम आम्हाला संधी देतं आणि आम्ही त्या प्रत्येक महिलेपर्यंत, तळागाळातील महिलेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवण्याचं काम करत आहोत. आणि याचं श्रेय माझ्या सर्व जिल्हा कार्यालयातील सर्व मान्यवर अधिकारी, माझ्या CMRCचे सर्व स्टाफ, माझे सर्व RGB मेंबर्स, माझ्या CMRCच्या अध्यक्षा यांच्या सर्वांच्यामुळे मी आज हे करू शकते. त्यामुळे मी त्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला एक सांगावंसं वाटतंय सर, येत्या काही महिन्यांमध्ये महिलांना जे आम्ही सांगतोय की महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, पण आम्ही लवकरच आपल्या एरियातील, आमच्या एरियातील ज्या होतकरू महिला आहेत त्यांच्यासाठी एक मसाला युनिट खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करतोय. माननीय श्रीमती बागुल मॅडम ह्या आम्हाला त्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. आमचे माननीय DCO सर त्यासाठी आमच्याकडनं पाठपुरावा करून घेत आहेत की तुम्ही लवकर ते आम्हाला प्रपोजल करून द्या आणि लवकरच आम्ही त्याची सुरुवात करणार आहोत.